परत एक सुरुवात. ब्रह्मगिरी उगमस्थान, गोदावरीचं उगमस्थान असं बोलतात. बघायला जातं, कठीण आहे पण सोपं नाहीये. डोंगरच डोंगर, काहीतरी दगडांच्या पायऱ्या चढून जायचं म्हटलं ना की समजतं. तो वारा ना, वाऱ्याला बघून असं वाटतं कधी कधी ते गीत याच्यावर मंद मंद करी धुंद धुंद, तिथं सुचलं असेल होत. आणखी काय, मी कुठे बसलोय, थांबलोय रे बाबा, थकलोय रे. एवढं थकवा जाणवतोस थोडंफार थोडंफार. काय भन्नाट रान वारा मस्तीत शिळ घाली, मस्तीत शिळ घाली, रानाच्या पाखराची रानात भेट झाली. गीत इथंच लिहिलं असेल. असला वारा झुमतोय ना, काय सांगावं आणि काय राहावं. असले पर्व. सागर, तुझी कॉलर ट्यून मस्त आहे रे, आठवतंय आता. मंद मंद करी धुंद धुंद, हा पवन सागरासवे फुलवी तुझे नाव, बस तुझे नाव. ओ माय, माय नाही रे कोणी चायले तर माय नाही आणली. असो असो. नाव बस तुझे नाव, ओ माय लव. इथं प्रेम कविता सुचू शकतात. कधी कधी असं वाटतं कम्युनिटीचे फोरम गेट टुगेदर इथंच ठेवावं. हा असं कन्फ्युज माइंड पण इथं आरामात ओपन होईल रे बाबा. ह्याचे कन्फ्युजन दूर करणारं ठिकाण आहे. सीएम ये, तू इथं भेट दे लवकर. बाकीचे काय, सर्वांना मिस करतोय, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, समजून घ्यावे. बाकी काय, गारवा झुमतोय म्हटल्यावर कविता मस्त सुचताय. चारोळी लिहिण्याचा ना खूप म्हणजे हेतू होतोय, असं म्हणजे सुचताय भरपूर. पण काय व्हिडिओ आहे, माझा कंठ एवढा मी हिमेशच आहे ना, तो नाकातून गातो, मी कंठातून गातो तरी तसंच आहे. म्हणून न गायलेलं बऱ्या. लिहिणं सुरू आहे. आजूबाजूला आता गर्दी दिसते, अगोदर थोडे कमी होते, आता मेंबर्स वाढलेत. मेंबर्स म्हटलं की परत कम्युनिटी आठवते. बरं आहे. आला, चला निघावं. बाय एव्हरीवन. परत सुरू एक प्रवास. पायवाट. पायवाट भरपूर आहे तिथं, पायऱ्यांचं ना सुळसुळाट आहे. मस्तपैकी हवा आहे, गवताचा हलणारा वाऱ्यामुळे गवताचं लवलं होतं पात दिसलं ना, लय मजा येते, लय भारी. बघू अशी झोपडी असावी. स्वप्नातली नाही रे, थोडी आणखी चांगली बांधलेली असती ना, इथं पण राहायला आलो असतो. बघू, चला परत एक बाय. पुन्हा भेटण्यासाठी परत एकदा त्र्यंबकेश्वर बघा. डोंगर आहेत, धुकं पण पडलेलं आहे. तुझं प्रतिबिंबच आहे. सय म्हटलं ना की चारोळी भन्नाट सुरूच होती. नको चारोळी नको, बाय बाय. कशाला असो, इथं कुठे व्हिडिओ शूटिंगचे पैसे लागतंय. झोपडी म्हणावं की राजमहल माहिती नाही. कारण इथं जर पावसाळ्यात आलो ना, पाऊस वगैरे सुरू झाला तर इथं निवारा भेटतो. मग तेव्हा तो राजमहलच वाटेल. कुणी नाही, पण काय माझ्यासारखीच ही एकटी म्हणायला झोपडी. थकवा. फुल स्टॉप घ्यावा इथं. नको, कशाला, कुणीच नाही. आजी नाही आहे. असं भेटू आजी आल्यावर.
धुंद धुंद करी धुंद रे सागर थकलं रे. इथं धुंद म्हण की मंद म्हण सारखंच वाटतं. उफ. गीत आठवतंय रे कुठलं तरी, परत विसरत चाललं. मंडळी एखादं गीत सुचलं असेल तर तुम्ही कसे पाठवणार? वाऱ्यावरची गीतं भरपूर, पण वारा एकदा भिडला ना की गीतं वगैरे सगळं जातं निघून. वाऱ्या संगे गंध पसरला नाते मनाचे, असंच असेल. असो. परत एक विहंगम दृश्य. विहंगम म्हटलं की काहीतरीच वाटतं. चला पुढचा प्रवास सुरू. सहल सहल भेटली. चला लवकर, आपलं पेपरला द्यायचं फोटो, आता पेपरला द्यायचं, चला लवकर. गुरुजींची रेलचेल चालू आहे. चांगले दिसतात. सुट्टे दिलेत मला 500चे. येता येता या 500च्या नोटीमुळे 40 रुपये उधारी झाली. आता परत फेड होईल. मस्त आहे. बाप रे बाप, सहलीचं प्रमाण काहीतरीच आहे. बघू बघू बघू. डोंगर दर्या, निसर्ग कविता सुचू शकता तिथं. म्हणजे निसर्ग कवी नाही ना आपण. कसं आहे निसर्ग कवी म्हटलं ना की ते झाडा फुलांचा अभ्यास जास्त पाहिजे, त्यांच्या भावना समजायला पाहिजे. ते का आपल्याला समजत नाही. ठोकरा खाताय. आता तुम्हीच बघा, ह्या असल्या वाटवून जायचं ना, म्हणजे तसा माझा विमा काढलेला आहे, पण इथं पडल्यावर कुणाला लवकर सापडतो की नाही. असं असं. चला निघावं, परत निघावं. लहानपणी घसरगुंडी खेळलाय भरपूर, पण या वयात ते जमणं शक्य नाही. हळू हळू रे केपी केपी मरशील. हळू 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 हळू. हे भगवान, वाचलो रे. पिकनिक स्पॉट, सुसाईड स्पॉट दिसतो कधी कधी. असं असं मस्करी नको, व्हिडिओ शूटिंग आहे. चुकून या सर्व व्हिडिओ शूटिंग मध्ये एखादा अपशब्द आला असेल ना, ते येऊ द्या, येणारच. रिस्क आहे रे बाबा. चारोळी सुचली, वाऱ्या सवे ती पण आठवली, म्हणून चारोळी सुचली. चला कंठ एखादा चांगला करून चारोळी म्हणावी. आजोबा आलेत. जास्त काही मागत नाही सये, जास्त काही मागत नाही सने. चुकली, थकव्यामुळे चुकतं, शब्द समजून घ्या. जास्त काही मागत नाही सये, जास्त काही मागत नाही सये. रिपीट टेलिकास्ट आहे. दूरदर्शनचा संच झालाय माझ्या इथं. कसे 2 मिनिटं थांबू, स्टॉप घेऊन थोडा आराम करून चारोळी सुचवावी. बाय. चला, असल्या स्पॉटवरून चारोळी सुचणं म्हणजे काही गंमत नाही. जास्त काही मागत नाही, फक्त मला एक क्षण दे. या एका क्षणाच्या मोबदल्यात तू माझं पूर्ण आयुष्य घे. भन्नाट, अप्रतिम. काय कोणी रिप्लाय देत नाही आजकाल, म्हणून स्वतःचे रिप्लाय स्वतःच बनवून पोस्ट करण्या एवढी गंभीर परिस्थिती आलेली आहे. खाली आपला नम्र केपी, ऑलवेज फॉर यू. ही आहेत दुकानं आहेत. नदीच्या उगमस्थान इथं आहेत असं बोलतात. असायलाच पाहिजे, खोटं तर काय बोलत नाही तो. येणारे गृहस्थ कोण आहे माहित नाही, हसत मुख पण नाही. असं गेलीत.
काय वारा आहे. असं वाटतं गेट टुगेदर इथंच करावं. आयडियाची कल्पना. बघितलं नाही रे अजून, बघितल्यावर सांगेल कसं आहे. तोपर्यंत वेट अँड वॉच. कीप ऑलवेज फॉर यू. येतोय का वाऱ्याचा आवाज? येतोय येतोय येतच असेल. तुम्हाला आवाज येतोय. मी इकडे गारव्याने कोरटलो. अरे बापरे, बाबा आठवतात अशा ठिकाणी. चला, एकदा शेवट आला म्हणा प्रवासाचा. परतीचा प्रवास अजून बाकी आहे मित्रांनो. इथं भरपूर काही काही आहे. परत इथं लुटीचं काही ना काही सुरू होईल. तीर्थक्षेत्राला भयानक लूट आहेत. बाय बाय बाय. ब्रह्मगिरी. हसतोय हसतोय. अरे रिकॉर्डिंग आहे, फोटो नाही रे, रिकॉर्डिंग आहे. खरं काळी घेऊन लागे मंदिरात. घेतलाय प्रसाद सोबत. कशाला? ब्रह्मगिरी मुक्ती. चला आता पॉज करा. ब्रह्मगिरीचा उगमस्थान. पाणी घ्यावं लागेल, तीर्थ म्हणून घेतात. कलशाची जागा बिस्लरीने घेतली आहे. तीर्थ कलशात नेत असतात. आजकाल बिस्लरीचाच उपयोग होतो. चला, भरपूर घेतलं, घ्यावं लागेल. उगमस्थान देवी आहे. नमस्तुते. बाकी काय बघून घ्यावं सगळं. हे ब्रह्मगिरी महाराजांचं मंदिर आहे. तशी जास्त गर्दी नसते इथं. मोजकेच लोक येतात माझ्यासारखी. असं आणखी काय विशेष? चला, महाराज समोर आहेत. रेकॉर्डिंग थांबवावी लागेल. सॉरी मित्रांनो. पार्वती माता रंध्या का दर्शन है कोने में अखंड चिराग होता है. इसलिए गौतम, इसलिए संत रामदेव महाराज अभंग में कहा है, दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी के ऐसी नहीं यमपुरी यह ब्रह्मगिरी. बड़े बाबा का नमस्कार. बाबा को नमस्कार करो. सोमवार को अमावस्या पर्वकाल में आए हो. बेलपुरे तीर्थ घेतलंय. आई वडील तेवढे ना खुश राहतात. पिण्याचे पाणी म्हणून इथं सांगितलेलं आहे. तसं मी तर जलप्राशन अगोदरच केलेलं आहे, त्यामुळे नको आता असं. चला, आणखी पुढे जायचंय. तसं तर अलाउड नाही. इथून झालाय का उगम? ब्रह्मगिरी नदीचा ना? हे ब्रह्मगिरी नदीचा उगम इथून झालेला आहे. ते जटा वगैरे होत्या ना कुठेतरी, तिकडे आहेत का दूर? गौतम ऋषींची मूर्ती आहे. मस्त आहे. आकू अप्रतिम सौंदर्य. निसर्गामध्ये कशी परिस्थिती दिसते आताच समजेल.